महानगर गॅसच्या पाईपलाईनमध्ये बिघाड झाल्याचा जो फटका आहे तो कुठेतरी आता सर्व टॅक्सी चालक रिक्षा चालकांना बसलेला आहे आणि आज मंगळवारी संध्याकाळपर्यंत हा साठा सुरळीत होण्याची शक्यता व्यक्त केली जाते। मी सध्या चेंबूरच्या एका पंपावर आहे आणि या ठिकाणची सगळी दृश्य पाहणार आहोत। काही वाहन चालक या ठिकाणी थांबलेले आहेत। कितने देर से रुके? सुबह 4 बजे से रुके। आप कितने देर से रुके? सुबह 4:30। कितने देर से रुके? 2 घंटा। नक्कीच आपण पाहतो 2 तासापासून 4 तासापासून हे सगळे वाहन चालक जे आहेत ते थांबलेले आहेत आणि आता मी माझ्या ड्रायव्हरला सुद्धा सांगेल की ही सगळी दृश्य दाखवावी, किती मोठ्या वाहनांच्या रांगा लागल्या त्या देखील आपण पाहतो आणि माझ्या कॅमेरामॅन योगेशला देखील सांगेल की ही सगळी जी दृश्य आहे ती दाखवावी। ऑटो टॅक्सी चालकांची जी गर्दी आहे ती सुद्धा आपल्याला या ठिकाणी स्पष्टपणे पाहायला मिळते। एकंदरीतच आपण पाहतोय की काल नवी मुंबई, मुंबई ठाणे आणि इथल्या आसपासच्या सर्व हजारो ऑटो चालकांना, टॅक्सी चालकांना, कॅब चालकांना याचा फटका बसला होता आणि 164 CNG पंप काल बंद होते। बघा या सगळ्या रांगा आपण पाहतोय, दोन रांगा लागलेल्या आहेत। एक ऑटोची रांग वेगळी लागलेली आहे, टॅक्सीची रांग वेगळी लागलेली आहे आणि जवळपास 3 ते 4 तास लागत आहेत CNG भरण्यासाठी। ट्रॉम्बे इथल्या RCF परिसरात गेलच्या मुख्य गॅस पुरवठा वाहिनीमध्ये बिघाड झाला आणि त्याचा परिणाम जो आहे तो MGLच्या सिटी गेट स्टेशन इथे गॅस पुरवठ्यावर झाला आणि CGS वडाळा इथे सुद्धा गॅस पुरवठा बंद झाला। त्यामुळे MGL वाहिनी जोडणीमुळे मुंबई, ठाणे आणि नवी मुंबईतील काही CNG पंप कालसुद्धा बंद होते, आज देखील बंद आहेत आणि MGLच्या एकूण 389 CNG पंपांपैकी 225 CNG पंप काल कार्यरत होते। घरगुती PNG ग्राहकांना कोणत्याही व्यत्ययाशिवाय प्राधान्याने पुरवठा होतोय असं महानगर गॅस लिमिटेडकडून सांगण्यात येते। पण आपण ही सगळी दृश्य पाहतोय की कशा पद्धतीनं आता लांबच्या लांब ज्या रांगा आहेत त्या सुद्धा लागलेल्या आहेत पेट्रोल पंपावरती आणि दोन रांगा या ठिकाणी लागलेल्या आहेत। बरेच ऑटो चालक, रिक्षा चालक आहेत जे तासनतास या रांगेमध्ये उभे आहे आणि खाजगी चालकांना सुद्धा याचा पूर्णपणे फटका बसलेला आहे। सगळी दृश्य आपण या ठिकाणी पाहतोय की CNG पंपाच्या पुढे कशा पद्धतीचं सध्या वातावरण आहे आणि दुरुस्तीचं काम प्रगतीपथावर असल्याचं बोललं जातं आणि आज दुपारपर्यंत गॅस पुरवठा पूर्ववत होणं अपेक्षित आहे असं MGL कडून प्रसिद्धीपत्रक जे काढण्यात आलं त्यामध्ये सुद्धा सांगण्यात आलेलं आहे। गॅस पुरवठा वाहिनीची दुरुस्ती संध्याकाळपर्यंत होणार आहे आणि संध्याकाळपर्यंत अशाच पद्धतीचं वातावरण जे आहे ते सध्या आपल्याला पाहायला मिळेल असं बोललं जातं। एकंदरीतच आपण पाहतोय की CNG पंपावरील गॅसचा शिल्लक साठा सोमवारी संपत आलेला बोललं जात होतं आणि त्यामुळे आज सुरळीत होईल असं सुद्धा बोललं जातं आहे। मात्र लांबच्या लांब रांगा लागलेल्या आहेत आणि वाहतुकीवर याचा मोठ्या प्रमाणामध्ये परिणाम होण्याची शक्यता जी आहे ती सुद्धा आता नाकारता येत नाही। एकंदरीतच आपण पाहिलं की मुंबईत बहुतांश रिक्षा, टॅक्सी आणि ॲप आधारित खाजगी टॅक्सी ज्या आहेत या CNG वरच चालतात आणि CNG पुरवठा ठप्प झाल्यानं या मोठ्याच्या मोठ्या रांगा ज्या आहेत त्या आपल्याला सध्या या परिसरामध्ये पाहायला मिळतात। एकंदरीतच आपण जर पाहिलं तर या ठिकाणी मोठी रांग जी आहे ती सध्या लागलेली आहे आणि CNG पंपावरती CNG भरण्यासाठी मोठी गर्दी या ठिकाणी झालेली आहे। ऑटो चालक असू द्या, रिक्षा चालक असू द्या, या सगळ्यांची जी गर्दी आहे ती सध्या या ठिकाणी पाहायला मिळते। एकंदरीतच आपण पाहिलं की मोठ्या रांगा ज्या आहेत त्या सुद्धा या सगळ्या ठिकाणी ज्या आहेत त्या लागलेल्या आहेत आणि मोठी जी रांग आहे ती सुद्धा या परिसरामध्ये लागलेली आहे। तर एकंदरीतच ऑटो असू द्या, टॅक्सी असू द्या, रिक्षा असू द्या, या सगळ्यांच्या ज्या रांगा आहेत त्या सध्या CNG पंपावरती मोठ्या प्रमाणामध्ये लागल्याचं चित्र आपल्याला पाहायला मिळतंय। बघा किती मोठ्या मोठ्या रांगा ज्या आहेत त्या CNG भरण्यासाठी या संपूर्ण परिसरामध्ये लागलेल्या आहेत। जवळपास 700 ते 800 मीटर इतकी मोठी जी रांग आहे ती या परिसरामध्ये लागलेली आहे। कितनी बड़ी लाइन है CNG के लिए? अभी लाइन तो वहाँ से है सर 1 किलोमीटर का। और कितने देर से CNG का जो साटा है वो है आपके पास? CNG पर्याप्त है इन सब गाड़ियों को मिलने के लिए? हजारों गाड़ियाँ खड़ी है। जी पाइपलाइन है। हाँ जी, पाइपलाइन है। जी। और आज कल क्या स्थिति थी और आज क्या स्थिति है? आज तो बढ़िया स्थिति है, आज कोई दिक्कत नहीं है। कोई दिक्कत नहीं। जी। आज कोई दिक्कत है यहाँ पे? कोई दिक्कत नहीं। कितना टाइम लग रहा है CNG भरने के लिए? कम से कम 1.5-2 घंटे जा रहे हैं। 1.5-2 घंटे। हाँ। तर आपण पाहतो 1.5 ते 2 तास लागत आहेत आणि वाहन चालकांच्या सुद्धा मोठ्याच्या मोठ्या रांगा ज्या आहेत त्या सुद्धा या ठिकाणी लागलेल्या आहेत। आपण त्यांच्याशी सुद्धा बातचीत करणार आहोत। भाई साहब क्या नाम है आपका? दिन मोहम्मद। कितने देर से खड़े हैं? अरे 3 घंटा। 3 घंटे से। हाँ तो ये तकलीफ हो रही है यहाँ पे आप लोगों को? हाँ। क्या तकलीफ हो रही है? अरे गैस तो और का यार। हाँ। क्या करना चाहिए सरकार ने आपको लगता है? अरे आधा घंटा 15 मिनट। हाँ और का। नक्कीच आपण पाहतो या ठिकाणी आपली भूमिका मांडतायत सर्व ऑटो चालक आणि या सगळ्या रांगा ज्या आहेत त्या सुद्धा आपण पाहतोय कशा पद्धतीचं सध्या वातावरण आहे। बरेच ऑटो चालक आहेत जे आपल्या आपल्या व्यवसायाकरिता रोजगाराकरिता
खरं तर हे ऑटो आणि टॅक्सी चालवतात, पण CNG नसल्यामुळे 2 ते 3 तास त्यांना या रांगेमध्ये उभं राहावं लागतं आहे. मोठी रांग आहे आणि त्यामुळे आता CNGचा जो साठा आहे तो कधीपर्यंत सुरळीत होणार हे सुद्धा पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. कॅमेरा पर्सन योगेश गुरवसह गिरीश गायकवाड, TV9 मराठी, मुंबई. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.